नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे इझी फूड रेसिपीज मराठी चॅनेलमध्ये. आज आपण नारळी पौर्णिमा स्पेशल अशी नारळी भाताची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी येथे मी 1 वाटी बासमती तांदूळ घेतले आहे. या भातासाठी तुम्ही कोणतेही सुवासिक तांदूळ वापरू शकता. हे तांदूळ मी 2 वेळा पाणी बदलून स्वच्छ धुवून घेतले आहे. आता गॅसवर 2 ग्लास पाणी पातेल्यामध्ये गरम करून घेतले आहे. त्यामध्ये थोडेसे मीठ घालून नंतर धुवून घेतलेले तांदूळ घालून घ्यायचे आहे. आपण नेहमी जसा भात शिजवतो त्याचप्रमाणे भात शिजवून घ्यायचा आहे. फक्त भात खूप जास्त शिजवायचा नाही. पाण्याला उकळी आलेली आहे. 10 ते 12 मिनिटांमध्ये हा भात व्यवस्थित शिजतो. एका वाटीमध्ये 5-6 केशरच्या काड्या घेतल्या आहेत. त्यामध्ये 2 चमचे दूध घालून भिजवून घेतले आहेत. आता आपण एकदा भात किती शिजला आहे ते बघून घेऊया. अशा प्रकारे 2 बोटांनी चेक करून घ्यायचे आहे. आपल्याला जेवढा हवा आहे तेवढा भात शिजलेला आहे. पाणी जर जास्त राहिले असेल तर भात चाळणीवर काढून पाणी बाजूला काढून घ्यावे. आता एका कढईमध्ये साजूक तूप घालून घ्यायचे आहे. साजूक तूप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. यामध्ये तुकडे करून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रूट तुपामध्ये छान परतून घ्यायचे आहे. आता यामध्ये 1 वाटी मिक्सरमधून बारीक करून घेतलेले ओले खोबरे घालून घ्यायचे आहे. हे खोबरे मी थोडेसे पाणी घालून वाटून घेतले आहे. आता आपण खोबरे छान 1-2 मिनिटे परतून घेणार आहोत. खूप जास्त वेळ परतायचे नाही. खोबऱ्यामध्ये ओलावा थोड्या प्रमाणात राहिला पाहिजे. खोबरे छान परतून झालेले आहे. आता यामध्ये आपण साखर घालून घेणार आहोत. यामध्ये तुम्ही गूळसुद्धा वापरू शकता. येथे मी फक्त 4 टेबलस्पून साखर वापरलेली आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही यापेक्षा जास्त साखर घालावी. पण एवढी साखर या भातासाठी पुरेशी होते. साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे. खोबरे छान परतून झाले आहे. आता यामध्ये आपण आधी भिजवून ठेवलेले केशरचे दूध अर्धे घालून घेणार आहोत. अर्धे दूध आपण नंतर भातावरून घालून घेणार आहोत. अर्धा मिनिटभर परतल्यानंतर आता यामध्ये आपण शिजवून घेतलेला भात घालून घ्यायचा आहे. अशा प्रकारे शिजवून घेतलेला सर्व भात यामध्ये घालून घेत आहे. पाहू शकता भात अगदी छान मोकळा शिजलेला आहे.
आता भात घातल्यानंतर येथे एक काळजी घ्यायची आहे. भात अगदी हलक्या हाताने हलवायचा आहे, नाहीतर भाताच्या शीताचे अर्धे अर्धे तुकडे होतील. त्यामुळे येथे मी भात खूप जास्त प्रमाणात हलवणार नाही. आता यामध्ये केशर घातलेले दूध घालून घ्यायचे आहे. यामध्ये कोणताही खाण्याचा कलर मी येथे वापरणार नाही. त्यामुळे केशरचा जो रंग आहे तोच या भाताला येणार आहे. आता फक्त घातलेले दूध आटेपर्यंतच आपण भात परतणार आहोत. भात छान परतून झालेला आहे. आता यामध्ये आपण शेवटी वेलची पावडर घालून घेणार आहोत. नारळी पौर्णिमेसाठी मस्त असा नारळी भात तयार झालेला आहे. या नारळी पौर्णिमेला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. मस्त असा नारळी भात तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.